2 दिवसीय विदर्भ दौरे पर आए पूर्व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के यवतमाल दौरे पर हमला बोला है। यवतमाल जिले के रालेगांव में एक सभा को संबोधित करते हुए उद्धव ठाकरे ने कहा कि जो 2014 और 2019 में हुआ वो 2024 में नहीं होगा। इसके साथ ही ठाकरे ने बिना नाम लिए सांसद भावना गवली पर भी हमला बोला। 2019च्या लोकसभेनंतर आज पुन्हा एकदा परत 2024ची लोकसभा निवडणूक आलेली आहे। 2019 असेल, त्याच्या आधीची सगळी 20-25 वर्ष मी इथे येत होतोच। यवतमाळ वाशिम ह्या लोकसभा मतदारसंघात मी येत होतो, शिवसेना प्रमुख स्वतः येत होते आणि मला अभिमान आहे की आजपर्यंत सलग 4-5 अगदी पुंडलिकराव गवळी होते तेव्हापासून हा मतदारसंघ आणि या मतदारसंघातला हा मतदार हा शिवसेनेसोबत राहिला आहे। आज सुद्धा काही जणांना असं वाटतंय की हा मतदारसंघ माझाच आहे, मीच निवडून येऊ शकणार नाही। तुम्ही तिकडे खोक्यामध्ये बंद झालात, गद्दार झालात आणि गद्दारी केवळ उद्धव ठाकरेशी नाही केलीत, ही गद्दारी केवळ शिवसेनेशी नाही केलीत, तर ज्या विश्वासाने जनतेने तुम्हाला निवडून दिलं होतं त्या जनतेशी तुम्ही गद्दारी केलेली आहे। तुमच्या समस्या मोदी सोडवू शकतात का? आणि त्यांना सोडवायच्या पण नाहीयेत, कारण जोपर्यंत तुम्ही तुमच्या समस्यांशी भांडत राहताय तोपर्यंत ते जे काय कुरंट सरतायत त्यांच्याकडे तुमचं लक्ष जाणार नाही। आज सुद्धा ते जे काय सांगतायत की आम्हाला एवढ्या जागा पाहिजेत, तेवढ्या जागा पाहिजेत, कशाला पाहिजेत? बऱ्याच वर्षानंतर 2014 सालीच तुमचं एका पक्षाचं सरकार तिकडे आलं होतं, आम्ही मूर्ख होतो, आम्ही तुमची पालखी वाहिली होती। 2019ला पण मूर्ख ठरलो, पुन्हा आम्ही तुमची पालखी वाहिली। 300 जागा पार करून तुमच्या एका पक्षाचं सरकार आलं तरी पोट भरत नाही। पण आता यांना 400च्या वरती जागा पाहिजेत। 400च्या वरती जागा यांना देशाच्या विकासासाठी नकोय। जर देशाचा विकास करायचा असता तर या परिसरात गेल्या 10 वर्षात किमान एक तरी उद्योग आणला असता। तो कुठला प्रकल्प, बेबडा प्रकल्प, तो पूर्ण करायला काहीतरी पैसे दिले असते। माझ्या शेतकऱ्याच्या कापसाच्या भावाबद्दल काहीतरी बोलणी केली असती। दाभाडीचे शेतकरी जेव्हा पंतप्रधानांना भेटायला गेले तेव्हा त्यांना भेट नाकारली आणि काल परवाच्या झालेल्या सभेमध्ये सुद्धा त्यांना येऊ दिलं नव्हतं। हे खरं बोलतोय का खोटं बोलतोय तुम्ही मला सांगायचं आहे। आणि यांना जी 400च्या वरती जागा पाहिजेत, या जागा या घटना बदलण्यासाठी पाहिजे। मग यांना आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहून दिलेली घटना, ज्या घटनेच्या आधारावरती मी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती, मोदीजींनी घेतली होती, ती घटना यांना बदलायची आहे। आणि याचा सुतोवाच केंद्रातले एक जे मंत्री आहेत अनंत कुमार, त्यांनी बोलून दाखवले की आम्ही आता ह्याच्या पुढे घटना सुद्धा बदलणार। ती बातमी सुद्धा माझ्याकडे आहे।